गुड मॉर्निंग. आज आपण जात आहोत गावी. सगळं सामान घेतलेलं आहे. क्रिसमस ॲक्च्युली सुट्टी आहे 4 दिवस, तर म्हटलं गावी जाऊन येऊया. तर आज आपण घेऊन जात आहोत टाटा पंच CNG फॅमिलीसोबत आणि ऑफकोर्स गोल्डीसोबत. तर हळूहळू आपण अपडेट घेऊया. जिथे भेटेल तिथे मी शूट करील. तर मी चालू आहे सामान ठेवायला. 5 वाजले सकाळचे. एक्सपेक्टेड आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचू आपण. चला बाय. असं पूर्ण कॅरियर वगैरे लोड करून ठेवलं आहे. थोडा ऑफ रोडचा लूक, पण पंचमध्ये खरंच जागा नाही आहे. फक्त ते बोलण्यासाठी असतं की जागा आहे. आता जाऊया, सगळं पॅकिंग वगैरे करूया आणि मग आपल्याला निघायचं आहे. काय गोल्डी, कुठे चालला? गावी जायचं आहे. गोल्डी एवढा खुश आहे बाबा का बघा. नुसतं शेपूट हलवतो आणि मला घेऊन त्याला धनी गावी. जाव्या वेळ अजून वेळ आहे. गोल्डीला समजले आपण चाललो गावी. असं बोलतो पट्टा घ्या मला पकडा धनी मला पकडा, धनी मला पकडा, ना तर मी जाईन. चालला गावी गोल्डी. गावी चालला? गावी चालला का? गावी चालला ना? गाडीत बसायचं आहे. जा दरवाजा उघड, जा दरवाजा उघड. In 500 meters, slight left onto JNPT road. तर आता फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे फॉर लंच. सकाळचा लंच नाही, सॉरी, ब्रेकफास्ट. अजून झोप गेली नाही. हे खूप सुंदर असं हॉटेल आहे पेनमध्ये. मुंबईपासून 75-78 किलोमीटर्सवरती. असा ब्रिज संपला की हे लगेच हॉटेल येतं. आणि सर्वात बेस्ट आहे की म्हणजे आमचा जो डॉग आहे तर इथे बांधायला ही जागा आहे, प्लस इथे पार्किंग पण भरपूर आहे. तर असा आमचा हा डॉग असतो बाहेर ठेवलेला. आणि इथे नाश्ता पण करायला भेटतो. सुंदर. गोल्डी रेडी. जवळजवळ 1 तास गेला आमचा माणगावच्या ट्रॅफिकमध्ये. आता ड्रायव्हर चेंज झालेत. मी रशी गाडी चालवत आहेत. हाऊस आमची झोपली आहे आणि गोल्डी सरळ बाहेर बघतोय. भरपूर ट्रॅफिक, भरपूर. एक गणपती नसरा सुद्धा ट्रॅफिक चालू आहे. अशी परिस्थिती सध्या आलेली आहे, भयंकर. आगे बसायला आलोय मी गोल्डीच्या. गोल्डेश क्या कर रहा है? गोल्डेश को खाना चाहिए. भयंकर असं ट्रॅफिक झालं. आता आम्ही, मला वाटतं, सावर्डेपर्यंत आलो आहे. हे एक चांगलं हॉटेल आहे जे मला आवडलं. कुठे हॉटेल आहे? हॉटेल साई तेज. म्हणजे खाली आहे. चांगलं का आहे तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला डॉगला अलाव केलं त्यांनी, की बाहेर आम्हाला बसायला सोय केली कुत्र्यासाठी. आणि बाकीच्या ठिकाणी तर तरी अजून तसंच चाललं आहे की कुत्रा अलाव नाही आहे, नाही करू शकत. तर हा भरपूर मोठा इश्यू असतो. 1 वाजल्यापासून आम्ही हॉटेल शोधत होतो, पण शेवटी 2 वाजता मिळाला आम्हाला. तसं काही इश्यू नाही, पण फालतूमध्ये ट्रॅफिक आहे. हवालदार उगाच फोटो काढत आहेत गाड्यांचे इकडे तिकडे. वेळ आज माणगावला 2-2 तास ट्रॅफिक उभं आहे. आज हे माणगावला आमचे 40-40 मिनटाचे 2 स्लॉट गेले. पण हवालदार बाबा हायवेला उभे राहून नुसते फोटो काढतात. ॲक्च्युली तिथे गरज आहे त्यांची, तिथे त्यांनी ट्रॅफिक कंट्रोल करायला पाहिजे. पण नाही, आपला टार्गेट कंप्लीट करायचं आहे इयर एंडचं. पण त्यातल्या एक चांगली गोष्ट आहे की एक नवीन हॉटेल मिळालं साई तेज, विच इज गुड. तर तुम्ही पण तुमच्या डॉगला वगैरे घेऊन येत असाल तर हे सावर्ड्यामध्ये आहे. तर आमचा कुत्रा बसला. हे भाऊ आमचे फिरतात इकडे तिकडे. तर काहीतरी हवं आहे.
अशा प्रकारे आम्ही आत्ताशा आलेलो आहोत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि तळई भरपूर प्रचंड ट्रॅफिक. म्हणजे क्रिसमसचं सगळं बोलतात ना, इकडेच आलेत लोक असं वाटतं. गोव्याला नाही आलेत लोक सगळेजण. मला वाटतं रत्नागिरीबद्दल गेले. CNG आपण ट्राय केलं पण CNG कुठेच नाही आहे. नेहमीप्रमाणे कोकणात CNG संपलेलं आहे. गोल्डी आपला छान बसलेला आहे. ही गोल्डीची सगळी लाळ उडालेली आहे. तर आम्ही चाललो आमच्या घराक डायरेक्टली. पाऊण तासामध्ये पोचू. मला वाटत नाही CNG असेल, पण CNG आणि मला वाटतं पेट्रोलमध्ये असं जास्त फरक नाही आहे. हार्डली मला वाटतं 5 किलोमीटरचाच फरक पडतो आहे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी पेट्रोल फुल टँक गाडी होतीच त्याच्यात आता एन्जॉय करतो. चला भेटूया नंतरला. 7 वाजल्यात आणि वैभवडीला कोकेश्वर शिरावडेकर ऑटोमोबाईल्स इथे CNG उपलब्ध आहे आणि आहे देखील. चांगलंच काम झालं. म्हणजे गाडी तर आपली पेट्रोल चालू होती पण म्हटलं आता भरून घेऊया. तर वैभवडीमध्ये आपण जेव्हा येतो तिथे शिरावडेकर म्हणून एक पेट्रोल पंप आहे. म्हणजे वैभववाडीवर आपण जेव्हा स्टेशनात वैभववाडी स्टेशन रोडला तिथे, तर तिथे आता CNG उपलब्ध आहे. ही एक खूप चांगली न्यूज आहे. म्हणजे आता तळात जाऊची गरज नसा, डायरेक्टली हैसर पेट्रोल CNG भरायचं आणि वाटेक लागायचं. कोण त्याला धुकं चालू झालंय. मस्त धोक्यात सुंदर असं धुकं. चालू झालंय बघ. दुराचा वास येतोय. कुठेतरी धुरांडा चालू केलं एवढं. ते धुकं नाही आता, हे धुरांडे. काय पण आपले फेकतात. घरी आल्या पहिलं काम विस्तव करायचा. विस्तव म्हणजे काय, मडकं असतं याच्यात पाणी असतं गरम. म्हणजे सकाळी गरम व्हायले येऊन थंडी आहे, पहिले संध्याकाळ असो, रात्र असो, दुपार असो किंवा सकाळ असो, एकदम यायचं आणि पहिली चूल पेटवायची. इथे डिझेल घेऊन ठेवलं पण डिझेल तसं काय प्रॉब्लेम नाही. आकडं जेवढी सुकलेली आहेत की काम होऊन जातं.